मंडळी, सोशल मीडियावर असा दावा केला जातो की आपल्या महाराष्ट्रात एक असं गाव आहे तिथे चक्क विषारी नाग पाळले जातात आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या गावामधील लहान लहान मुलं या विषारी नागाच्या अंगाखांद्यावर खेळतात, त्यांच्यासोबत जमिनीवर लोळतात। आजपर्यंत या गावात एकाही नागाने घरातल्या लहान मुलाला किंवा माणसाला दंश केला नाही, तर यामागचे नेमकी सत्य काय आहे तेच आज आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। इंटरनेटवर ज्या गावाबद्दल हा अजब आणि थरारक दावा केला जातो ते गाव आहे आपल्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील शेटपळ गाव। या गावाबद्दल सोशल मीडियावर असं सांगितलं जातं की इथे तुम्ही कोणत्याही घरात पाऊल ठेवा, तुम्हाला घराच्या कोपऱ्यात, स्वयंपाकघरात किंवा थेट दिवाणखान्यात नागाचं दर्शन होतं। तिथे नाग हे पाळीव प्राण्यासारखे घरात मुक्तपणे वावरतात आणि घरातली माणसं त्यांना अजिबात घाबरत नाही। एवढंच नाही तर असंही म्हटलं जातं की या गावात जेव्हा नवीन घर बांधलं जातं तेव्हा छतामध्ये किंवा भिंतीच्या आडुशाला नागाला राहण्यासाठी एक विशेष जागा सोडली जाते, ज्याला लोक देवस्थान म्हणतात। तसेच असा दावा केला जातो की आजूबाजूच्या इतर गावांमध्ये दरवर्षी शेकडो लोकांना सर्पदंश होतो, पण शेटपळच्या गावच्या इतिहासात आजपर्यंत एकाही पाळीव नागानं गावातल्या कोणत्याही व्यक्तीला चावा घेतला नाही। विशेष म्हणजे या नागाच्या मृत्यूनंतर त्याचा अंत्यविधी केला जातो। तसेच एक आख्यायिका सांगितली जाते। शेकडो वर्षापूर्वी या गावात श्री सिद्धेश्वर महाराजांचे वास्तव्य होते। त्यांनी नागदेवतेला प्रसन्न करून घेतलं होतं आणि गावकऱ्यांच्या रक्षणासाठी एक वचन मागितलं होतं। या शेटपळ गावच्या हद्दीत मी किंवा माझा कोणताही वंशज साप इथल्या माणसांना कधी त्रास देणार नाही। आठ फक्त एकच की गावकऱ्यांनी आम्हाला देवाचं रूप मानून आमचा आदर करावा आणि आम्हाला इजा पोहोचू नये। म्हणून तेव्हापासून या मंदिरात नागपंचमीला मोठी जत्रा भरते। पण प्रत्येक घरात नाग पाळला जातो का, तर हे संपूर्णपणे खोटं आहे। विज्ञानाच्या नियमानुसार सापाला कुत्र्या मांजरासारखं पाळणं 100% अशक्य आहे। सापाच्या मेंदूत भावना नसतात, सापाला कान नसतात, त्यामुळे तो कोणावरही प्रेम करू शकत नाही। तसेच या गावची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर शेटपळ हे गाव सोलापूरच्या कोरड्या भागात येतं, जिथे नैसर्गिकरित्या सापांची आणि उंदरांची संख्या खूप जास्त आहे। उंदरांच्या शोधात हे साप बऱ्याचदा लोकांच्या घरात किंवा गोट्यात शिरतात। राहिला प्रश्न इथल्या मंदिराचा आणि इतिहासाचा, तर या गावात श्री सिद्धेश्वर महाराजांचं एक अतिशय जुनं मंदिर नक्कीच आहे। तिथल्या लोकांची या मंदिरावर अढळ श्रद्धा आहे। गावकऱ्यांच्या मते या गावावर साक्षात सिद्धेश्वर महाराजांची आणि नागदेवतेची कृपा आहे, ज्यामुळे साप आणि माणसांमध्ये हा अनोखा जिव्हाळा निर्माण झालाय। पिढ्यानपिढ्या सापाच्या सानिध्यात राहिल्यामुळं या गावकऱ्यांच्या मनातून सापाची भीती निघाली आहे। समाजात इतर ठिकाणी साप दिसला की लोक त्याला काठीनं मारून टाकतात, पण शेटपळ गावातील लोक सापाला मारत नाही, ते अत्यंत शांततेने सापाला बाजूला करतात। म्हणून निसर्गाचा नियम आहे, जोपर्यंत तुम्ही सापाला त्रास देत नाही किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत साप स्वतःच्या बचावासाठी उलटून चावत नाही। गावकऱ्यांच्या या समजूतदारपणामुळे तिथे सापाच्या चावण्याच्या दुर्घटना घडत नाही। तर मंडळी, सोशल मीडियावरील या दाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।